नमस्कार. अभिनय हा छंद मला 7वी पासून लागला. त्यापूर्वी शेजाऱ्या पाजारांच्या टीव्ही असायची आणि मी टीव्ही बघायला जायची. त्यावेळेस ना मला बाहेर हाकलायचे आणि उंबऱ्यात उभा राहायचे. मला आतमध्ये टीव्ही बघायला यूज देत नसायचे. मग ह्या विषयावरून सतत मला अभिनयाच्या ओढीनं म्हणजे आपले याहू कोई मुझे जंगली कहे या गाण्याला तर मी पार असं बघण्यासाठी उत्सुक व्हायचे. पण ना मला त्यावेळेस कुणी टीव्ही बघू देत नव्हते आणि तसं म्हटलं तर टीव्ही जास्त फार नव्हतीच. आत्ता सध्या मोबाईलचा इतका प्रमाणाबाहेर वापर व्हायला लागला की त्यामुळं आता काय ते वाटतच नाही. पण मला महत्त्वाचं सांगायचं एकच आहे की मी जो अभिनय करत असताना जे कॅरेक्टर प्ले करते ते कॅरेक्टर प्ले करत असताना मला जो साज शृंगार म्हणजेच की सवाशिणीचा म्हणा किंवा इतर कोणताही ड्रेपरी म्हणा जो परिधान करावा लागतो तो मेकअप करावा लागतो त्याचा आणि माझ्या पर्सनल लाईफचा काहीही संबंध नाही. कारण तर मी माझ्या जीवनात जशी आहे तशीच आहे आणि अभिनयाच्या जीवनात जसं कॅरेक्टर आहे तसं मी आहे. त्यामुळं मला स्क्रीनवर मोबाईलच्या असो किंवा टीव्हीच्या असो किंवा इतर थिएटरच्या असो तर तिथं मला ज्या कॅरेक्टरमध्ये जी लोक बघतात आणि त्यावरती चर्चा करतात तर त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की तो अभिनय आहे आणि ते एक पात्र आहे. ते पात्र मला सादर करताना मला त्या पात्रासारखं वर्णन करावं लागतं, वेशभूषा करावी लागते. त्यामुळं त्या पात्राच्या वेशभूषेला साज शृंगाराला घेऊन मला कुणीही टीका करायची नाही अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि तसं म्हणलं तर मला नावं ठेवणाऱ्यांनी आणि किंवा माझ्यावर टीका करणाऱ्यांनी मला कधीही 1 रुपयाची मदत केली नाही आणि कधीही मला माझी चूल चालू केली नाही. त्यामुळं मी त्यांना घाबरून माझं जीवन असं अंकुचित ठेवणार नाही. मला जगायचं आहे, मला जगावं लागणार आहे आणि जे कुणी ऐकणार असतील त्यांनी स्वतःच्या जरा म्हणजे ऐकणार म्हणण्यापेक्षा जे बोलणार असतील जे मला नावं ठेवणार असतील त्यांनी स्वतःच्या जरा अंतर्मनात झाकायचं की आपण यांना काय देतोय का, मग यांचं आपण उणं का काढत बसायचं. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. येणार माझा हे आता वेबसिरीज छान तर येणाऱ्या गाण्याला 11 तारखेला गाणं रिलीज होईल. तर येणाऱ्या गाण्याला आणि इथून पुढे येणाऱ्या वेबसिरीजला भरभरून प्रेम द्या आणि जे मला टीका करतात त्यांनी तर आवर्जून बघा आणि कला कशी सादर केली ह्याचं फक्त गुणगान गा. बाकी माझ्या पर्सनल लाईफशी कोणीही काहीही बोलू नये. त्यामुळं मी आता सर्वांना विनंती केली. बघूया आता कोण किती यूट्यूब मार्फत मला सपोर्ट करते पुढं येण्यासाठी. आणि मला बऱ्याच ठिकाणहून मदत पण मिळाली आहे आर्थिक. तर आपण गाण्यामध्ये किंवा वेबसिरीजच्या म्हणजे नाही का स्क्रीनवरती आपण बघणारच आहोत. कोणी मदत केली त्यांची नावं मी तिथं लिहिणार आहे, देणार आहे. त्यामुळं तुम्ही बघत राहा माझे येणारे अल्बम सॉन्ग किंवा वेबसिरीजचे सॉन्ग किंवा वेबसिरीज. भरभरून साथ द्या, प्रेम द्या. थँक्यू.